सर, देवीच्या अनेक आख्यायिका आहेत, अनेक परंपरा आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत. त्यातल्या काही आख्यायिका आणि परंपरेविषयी तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. जसं म्हटलं मी, की ती सर्वस्याद्या आहे आणि तिच्यापासून अनेक पुढचे देवदेवता तयार झाले. त्यामुळं प्रत्येक देवतेमध्ये जगदंबेचं स्वरूप हे आहेच आहे. मुळात शक्ती उपासना जी आहे त्याच्यामध्ये ही एक मुख्य शक्ती आणि तिच्यापासून निर्माण झालेल्या 10 अन्य शक्ती, ज्याला दशमहाविद्या असं म्हटलं जातं. आपण आत्ता ज्या नवरात्रामध्ये पूजा बघतो, ह्या दशमहाविद्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या पूजा मानतात. त्या प्रत्येक विद्येचं वेगवेगळं स्वरूप आहे, प्रत्येक विद्येची उपासना वेगवेगळी आहे आणि प्रत्येक देवतेचं फल वेगळं वेगळं आपल्याला मिळतं. तो एक भाग झाला. दुसरं ज्या लौकिक पद्धतीनं आख्यायिका आहेत त्याच्यामध्ये एक तर आपण आत्ता बघितली की जी लक्ष्मी आणि विष्णू या संदर्भातली होती, म्हणजे तिरुपती आणि लक्ष्मी असा विषय होता. दुसरी आख्यायिका आहे जी जी महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळं हे शक्तिपीठ स्थान झालं असं म्हटलं जातं, ती सतीची आख्यायिका आहे. सती ही दक्ष प्रजापतीची मुलगी, दक्ष प्रजापतीची मुलगी होती. तिनं तपश्चर्या केली आणि शंकराला तिनं वरलं. पण शंकर असा स्मशानात राहणारा आणि अतिशय म्हणजे ज्याला थोडंसं ज्याला ऐश्वर्य दिसत नाही अशा प्रकारचा, त्याच्याबरोबर भूत आणि खेत गड सगळे त्याचे अशा प्रकारचे, असं त्याचं स्वरूप हे दक्षाला मान्य नव्हतं. जावई म्हणून शंकर दक्षाला मान्य होत नव्हता. त्यामुळं दक्ष त्याचा वारंवार अपमान करायचा, पण शंकर कधी चिडायचे नाहीत. पण एकदा दक्षानं मोठा यज्ञ आरंभिला आणि त्यानं सगळ्या देवदेवतांना आमंत्रण दिलं, पण शंकराला आमंत्रण दिलं नाही. त्यामुळं शंकर थोडे रुष्ट झाले. पण सती जी दक्षाची मुलगी होती तिनं असं म्हटलं शंकरांना की मी मुलगी आहे आणि त्यामुळं मला त्याचा आमंत्रणाची गरज नाही आहे, मी निघालेले आहे, तुम्ही येता का? त्यानंतर ते गेले तिथं आणि ते तिथं गेल्यानंतर दक्षानं शंकरांचा प्रचंड अपमान केला. तो अपमान सहन न झाल्यामुळं सतीनं त्या यज्ञकुंडात उडी मारली आणि सती त्याच्यामध्ये म्हणजे तिचं कलेवर तिथं निर्माण झालेले कलेवर खांद्यावर घेतलं आणि शंकर तांडव करत सुटले. जगभरात सगळ्या सृष्टीला, चराचर सृष्टीला त्याचा धोका निर्माण झाला. त्यानंतर ते थांबवण्यासाठी ब्रह्मादी देव हे विष्णूंच्याकडे गेले आणि त्यांनी विष्णूंना विनंती केली की हे जर असंच चालू राहिलं शंकरांचं तांडव तर सगळ्या सृष्टीचा विनाश होईल, त्यामुळं तुम्ही हे थांबवा. त्यानंतर विष्णूंनी शंकरांच्या मागं जाऊन आपल्या सुदर्शन चक्रानं सतीचे 51 तुकडे केले. ती 51 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती स्थानं आज शक्तिपीठं म्हणून आपल्याला माहिती आहेत. ह्यातलं कोल्हापूरमध्ये देवीचे सतीचे त्रिनेत्र पडले असं म्हणतात आणि त्यामुळं हे एक जागृत स्थान आहे. ही एक सगळ्यात मोठी आख्यायिका त्या निमित्तानं आलेली आहे. त्यामुळे इथं जो थोडासा एक म्हणजे कायम इथं डिस्प्यूटचा भाग असतो की विष्णुपत्नी का शिवपत्नी, तर त्या दोन्हीच्या वरची ही महालक्ष्मी आहे, हे सगळ्यांनी खरं म्हणजे समजून घ्यायची गरज आहे. आता मूळ जो देवी महात्म्याचा विषय आहे त्याच्यामध्ये सप्तशतीमध्ये देवीच्या 3 मुख्य लीला वर्णन केलेले आहेत. एक सरस्वती आहे, महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी, आणि त्यांनी वेगवेगळ्या दैत्यांचं कसं निर्दालन केलं ह्याचा सगळा तो मोठा 700 श्लोकांचा एक संग्रह आहे. आणि देवी महात्म्यामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर देवीच्या लीला वर्णन करण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्या वेळेच्या अभाव इथं पण सांगू शकणार नाही. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.